नमस्कार मित्रांनो, आरटी अंतर्गत कसा फॉर्म भरायचा आहे, आरटी ॲडमिशनच्या त्याची संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस बघितलेली आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर पालकासाठी काही महत्त्वाची सूचना सुद्धा या आरटी ॲडमिशन अंतर्गत दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत आणि त्याचबरोबर कसा फॉर्म भरायचा आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही हा आरटीचा पोर्टल पाहत असाल. या आरटीच्या पोर्टलवरती काही पालकासाठी महत्त्वाची सूचना इथे देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही काही महत्त्वाची सूचना आहे ती बघू शकता. आणि याच्यामध्ये अगोदर फक्त 1 किलोमीटर अंतराची अट होती, ती आता रद्द करून 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळा आता उपलब्ध झाल्या आहेत. तर अशा प्रकारची महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर खाली इथे 11 नंबरचा ऑप्शन आहे, तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे मुदत वाढून दिल्याची तारीख इथे देण्यात आलेली आहे. 11 नंबरचा ऑप्शन आहे ते तुम्ही बघू शकता की 25/3/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. अशा प्रकारची अर्ज भरण्याची मुदत सुद्धा वाढवून देण्यात आलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारे ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. तर इथे ऑनलाईन ऍप्लिकेशनचं एक इथे ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तिथे न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारचे एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर जो काही तुमचा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे जो काही तुमचा जिल्हा असेल तो निवडायचा आहे. त्याच्यानंतर लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम, जो काही तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल त्याचा लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर चिल्ड डिझॅबिलिटी म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी अपंग आहे का, आहे तर यस करायचं आहे, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर चिल्ड डेट ऑफ बर्थ, जी काही त्याची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा दिसत असेल, हा कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो काही हा पेज समोरचा ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही ते वरती बघत असाल की अशा प्रकारे तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे दिला जाईल. हा आता वरती ऍप्लिकेशन नंबर आहे, हा तुम्हाला काय करायचा आहे, ऍप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे. आणि तुमचा पासवर्ड हा तुमच्या मोबाईल नंबरवरती आला असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि इथे ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. आता बरोबर 8 नंबर पासवर्ड टाकून घेतल्यानंतर डबल सबमिट वरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे चेंज हा पासवर्ड झालेला आहे. वरती पासवर्ड अपडेट सक्सेसफुल अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर इथे यायचं खाली आणि तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचं. जो काही तुमचा ऍप्लिकेशन नंबर असेल तो ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. ऍप्लिकेशन नंबर टाकून घेतल्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बरोबर तुमचा पासवर्ड आणि ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आता समोरचा हा पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये जी काही माहिती भरायची आपण ती पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले चिल्ड इन्फॉर्मेशन तुम्ही ते बघत असाल. इथे चिल्ड इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन, डॉक्युमेंट, स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिशन अशा प्रकारे आपल्याला 5 ऑप्शन भरायचे आहेत. तर तुम्ही सगळ्यात पहिले बघत असाल की ते चिल्ड इन्फॉर्मेशन टाकायचे आहे. इथे तुमचं नाव वगैरे ऑटोमॅटिकली येऊन जाईल, जे काही तुमच्या बाळाचं नाव असेल, त्याच्यानंतर मदर्स किंवा वडिलाचं नाव जे काही ते इथे येऊन जाणार आहे. त्याच्यानंतर खाली बघू शकता की एज ही किती असेल तर त्याचं एज पण वय पण इथे दाखवलं जाईल. त्याच्यानंतर मेल आहे की फिमेल हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही खाली बघत असाल की आता तुम्हाला पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. तदनंतर एडिट ऍड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घराच्या ठिकाणी बलून सेट करावा. म्हणजे तुमची जी काही लोकेशन असेल तिथे अगोदर तुम्ही तुमचं बलून वगैरे सेट करू शकता. आणि तिथे लगेच तुम्ही ज्यावेळेस तुम्ही लोकेशन सिलेक्ट कराल त्यावेळेस तुम्हाला लगेच ते बलून दिसेल आणि त्या माध्यमातून तुम्ही लगेच तुमचं लोकेशन तुम्ही सेट करू शकता. इथे तुम्हाला आता काय करायचं, तुमचा हाऊस नंबर, स्ट्रीट नेम, लोकॅलिटी हे बरोबर टाकून घ्यायचंय. कारण की तुमचा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे बरोबर आला पाहिजे. जी काही तुमची जवळची शाळा असेल, आता अगोदर काय होतं की 1 किलोमीटरची शाळा तुम्हाला निवडता येत होती, पण आता तुम्ही 3 किलोमीटर पर्यंत शाळा निवडू शकता. त्याच्यासाठी तुमचं लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड म्हणजे लोकेशन जर तुम्ही बरोबर टाकली तर तुमचं बरोबर लोकेशन इथे मॅच होणार आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघत असाल आता आपण हाऊस बिल्डिंग नंबर, स्ट्रीट नेम, लोकॅलिटी, त्याच्यानंतर कोणतं तालुका आहे आणि कोणतं विलेज गाव काय आहे हे बरोबर टाकून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड बरोबर येऊन जाईल. आणि तिथे खाली एक महत्वाची ते गोष्ट आहे की तुम्ही बघत असाल की आरटी स्कीम, यापूर्वी आरटी 25 अंतर्गत तुम्ही अगोदर काही म्हणजे फॉर्म भरलेला आहात का, भरलेला असाल तर यस वरती क्लिक करायचं, भरलेला नसाल तर नो वरती क्लिक करायचं आहे.
तर अशा प्रकारे महत्वपूर्ण माहिती आपण आपल्या टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत मित्रांनो. तर नक्की आपला हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही बघा. एकदम व्यवस्थितपणे आपली माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आता आपण सगळ्यात पहिले हाऊस बिल्डिंग नंबर, स्ट्रीट नंबर आता फिल करायला सुरुवात करणार आहोत. व्यवस्थितपणे जी काही माहिती आहे ती भरून घेतल्यानंतर मेल, फिमेल, वडिलाचं नाव, मदर्स नेम अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर हाऊस नंबर वगैरे भरून घेतल्यानंतर आता तुम्हाला खाली इथे लोकेशनचा ऑप्शन येतो. म्हणजे इथे तुम्हाला ती जी काही लोकेशन आहे तुमची ती लोकेशन निवडावी लागते. आता इथे तुम्ही बघत असाल खाली की सेव्ह, एडिट आणि गुगल ऍड्रेस वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तुम्हाला फक्त 5च वेळा तुम्ही ट्राय करू शकता. 5 वेळा तुम्ही तुमची लोकेशन सेट नाही झाली तर तुम्हाला नंतर हा ऑप्शन येत नाहीये. त्याच्यामुळे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे लोकेशन तुमची ओपन होईल आणि लोकेशन ओपन झाल्याच्या नंतर जी काही तुमची लोकेशन असेल त्याच्यावरती स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून तुमची लोकेशन तुम्हाला निवडून घ्यायची आहे. जी काही तुमची लोकेशन असेल ती लॉंगिट्यूड लॅटिट्यूड वरती येईल आणि सेव्ह अँड अपडेट वरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमची लोकेशन काय मित्रांनो इथे येऊन जाईल. लोकेशन आल्याच्या नंतर इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे बरोबर इथे आलेलं आहे तुम्ही बघत असाल आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे लॉटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आला असेल तर तुम्ही सेव्ह वरती क्लिक करून पुढे जाऊ शकता. आता पुढचा जो काही इथे बघा चिल डिटेल सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे वरती ऑप्शन आला पाहिजे. आता तुम्हाला आता दुसरा जो काही तुमचा ऑप्शन आहे ऍप्लिकेशन, आता त्याच्यावरती तुम्ही येणार आहात. सेव्ह करून घेतल्यानंतर आता तुम्ही ते बघत असाल की ऍप्लिकेशन वरती तुम्ही आलेला आहात. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, जी काही ऍप्लिकेशन आहे म्हणजे सिलेक्ट स्टँडर्ड, त्याच्यानंतर सिलेक्ट रिजन म्हणजे रिलिजन कोणता धर्म आहे, कोणत्या केजीला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे भरायची. सिनियर केजीला घ्यायची, फर्स्ट स्टँडर्डला घ्यायचे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर सिलेक्ट रिलिजन म्हणजे तुमचं धर्म कोणता आहे, मुस्लिम, ख्रिश्चन्स की आपलं सिख, बुद्धिस्ट, जैन, हिंदू अशा प्रकारे धर्म निवडायचा आहे. त्याच्यानंतर इज युअर चिल्ड म्हणजे मुलगा किंवा मुलगी तुमची दिव्यांग आहे का, म्हणजे डिझेबिलिटी पर्सन आहे का, असेल तर येस वरती क्लिक करायचं, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इज HIV एफेक्टेड म्हणजे तुमचे आई वडील किंवा मुलं तुमचे HIV असतील तर येस किंवा नो वरती क्लिक करू शकता. त्याच्यानंतर आधार नंबर असेल तर येस वरती क्लिक करू शकता, नाहीतर नो वरती क्लिक करू शकता. जर आधार नंबरची पावती असेल, जर आधारची पावती असेल तर ते बी चालेल तुम्हाला, नसेल तर काही गरज नाहीये. इथे तुम्ही बघत असाल जर तुम्ही इथे आपली तुमची कॅटेगरी सुद्धा तुम्हाला निवडायची आहे, हे विसरून गेलोय सॉरी. जनरल कॅटेगरी किंवा SC ST कॅटेगरी जर अंतर्गत तुम्ही येत असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट हा लागणार. इथे बघत असाल की कास्ट सर्टिफिकेट इज अ मॅन्डेटरी ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. जर तुम्ही जनरल कॅटेगरी निवडत असाल तर तुम्हाला नाही का इथे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, अॅन्युअल इन्कम हा तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरी तर येत असाल तर. आता इथे OBC कॅटेगरी निवडल्याच्या नंतर तुम्ही बघत असाल की इथे कास्ट सर्टिफिकेट हा तुम्हाला लागणार आहे. तर तुम्हाला नंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे. त्याच्यानंतर पॅन कार्ड ID असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही गरज नाहीये. आणि मोबाईल नंबर तुमचा ऑटोमॅटिकली ते येऊन जाईल. तर इथे बघू शकता की प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट्स युअर प्रोसेस फॉर ऍडमिशन. तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे तर ऍड्रेस प्रूफ, त्याच्यानंतर हँडिकॅप असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. आणि बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारचे तुम्हाला असे 4 डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे. त्याच्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे आणि पुढे दुसऱ्या ऑप्शन वरती तुम्ही जाल. मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थितपणे जी काही माहिती आहे ती फिल करून घेतल्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. आता समोरचा ऑप्शन हा आपण समोरच्या ऑप्शन वरती जाणार आहोत. आता डॉक्युमेंट वरती जाणार आहोत. इथे बघत असाल डॉक्युमेंट. आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे, जी काही तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट केलेली आहात इथे तुम्हाला प्रेझेंट आधार कार्ड लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि ऍड्रेस प्रूफ. कास्ट सर्टिफिकेट हा वडिलाचा लागेल, मुलाचं कास्ट सर्टिफिकेट लागणार नाहीये. ज्या मुलाचा तुम्ही फॉर्म भरत असाल त्याच्या वडिलाचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट वगैरे किंवा आपलं आधार कार्ड वगैरे तुम्हाला जर अपलोड करायचं असेल तर हा 600 KB अंतर्गतच तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर इथे तुम्ही तुमच्यासाठी एक वेबसाईट सुद्धा मी दिलेली आहे, या वेबसाईट वरती यायचं तुम्हाला. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे यायचं आहे तुम्हाला. आणि सिलेक्ट PDF वरती क्लिक करून तुम्ही इथे तुम्हाला जी काही 600 KB अंतर्गत PDF लागणार आहे ती PDF तुम्ही इथे अपलोड करून इथे
डाउनलोड करून तुम्ही अपलोड करू शकता. तर ही कंप्रेस पीडीएफ ची जी काही वेबसाईट आहे ती मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे. तिथे येऊन तुम्ही तुमचं जे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्ही कंप्रेस करू शकता आणि ते अपलोड करू शकता. आता इथे आपण आधार कार्ड अपलोड करणार आहोत की अपलोड होते का बघू आपण. तर अशा प्रकारे इथे आपण अपलोड केलेलं आहोत मित्रांनो. हे डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर इथे तुम्ही खाली बघत असाल की डाउनलोड फाईल वरती क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे का ते सुद्धा बघू शकता. अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितपणे जी काही मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे कंप्रेस फाईलची त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट अपलोड करू शकता. डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर आता पुढचं ऑप्शन आहे स्कूल सिलेक्शन. आता पुढचं ऑप्शन स्कूल सिलेक्शन वरती क्लिक करून घेतल्यानंतर आता विदिन 1 किलोमीटर स्कूल, विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल अँड ग्रेड 3 किलोमीटर स्कूल. मित्रांनो याच्या अगोदर 1 किलोमीटर पर्यंत अंतराची तुम्हाला शाळा ही निवडता येत होती, परंतु आता तुम्ही 3 किलोमीटर पर्यंत अंतराची शाळा निवडू शकता. त्याच्यावरती जी काही तुम्ही ते बघू शकता की तुम्हाला 1 किलोमीटर मध्ये पाहिजे 1 ते 3 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर मध्ये, तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही 3 किलोमीटर मध्ये जर तुम्हाला शाळा पाहिजे असतील क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट ब्लॉक, इथे तुमचा डिस्ट्रिक्ट येऊन जाईल. त्याच्यानंतर सिलेक्ट ब्लॉक आणि सिलेक्ट स्कूल, ब्लॉक निवडायचा आहे. ब्लॉक निवडून घेतल्यानंतर सिलेक्ट स्कूल अशा तुम्ही 10 शाळा निवडू शकता. 10 शाळा निवडून घेतल्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह वरती क्लिक करून तुम्ही आता फॉर्म सबमिशनच्या ऑप्शन वरती जाल. सिलेक्शन झाल्यानंतर फॉर्म सबमिशनच्या ऑप्शन वरती जाल तुम्ही. इथे आल्यानंतर आता तुमची जी काही माहिती असेल ती सगळी बरोबर आहे का तुम्हाला बघायची आहे. जी काही माहिती चुकली असेल तर तुम्ही डिलीट ऍप्लिकेशन इथे वरती ऑप्शन देण्यात आलेला आहे, म्हणजे हा फॉर्म तुम्ही ऍप्लिकेशन डिलीट करून तुम्ही परत भरू शकता. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुमची बरोबर आहे का, काही चुकली असेल तर तुम्ही डिलीट करू शकता. तर व्यवस्थित जर माहिती असेल तर खाली यायचं आहे. हा एक बॉक्स तुम्हाला दिसत असेल, त्या बॉक्स वरती क्लिक करायचं. या बॉक्स मध्ये सांगितलेले की RT 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी आहे. तर खोटी आढळून आल्यास किंवा या बालकाचे एकापेक्षा जास्त फॉर्म भरल्यास याला पात्र करणार नाहीये अशा प्रकारे ती माहिती देण्यात आलेली आहे. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर कन्फर्म अँड सबमिटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता वरती आर यू शुअर टू कन्फर्म द ऍप्लिकेशन अशा प्रकारचा एक वरती मेसेज येईल किंवा ऑप्शन येईल, त्याच्यावरती ओके वरती क्लिक करायचं आहे. ओके वरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमचं आता ऍप्लिकेशन इज कन्फर्मेड, नाउ यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता, नाही करायचे असेल तर तुम्ही ओके करायचं आहे आणि कन्फर्म अँड सबमिट वरती क्लिक करून टाकायचं आहे. कन्फर्म करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची जनरेट पीडीएफ ही खाली तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करू शकता आणि अशा प्रकारची जी काही जनरेट पीडीएफ आहे त्याची तुम्हाला झेरॉक्स घ्यायची किंवा पीडीएफ सेव्ह करून ठेवायची. जेव्हा तुमच्या मुलाचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला ही पीडीएफ महत्वपूर्ण कामी येणार आहे आणि त्याच्यासाठी पीडीएफ तुम्हाला जपून ठेवायची. तर अशा प्रकारची पीडीएफ असेल, ही पीडीएफ तुम्हाला तुमच्या फाईल मध्ये किंवा मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायची. तर अशा प्रकारे मित्रांनो एक महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आरटीचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल वरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.